Friends, I am Sanjay Sirke sir. Subscribe my channel for new videos. बोर्डाचा इंग्लिश पेपर क्वेश्चन नंबर 3B जो ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा असतो आणि ॲप्रिसिएशन ऑफ द पोएमसाठी 5 मार्क. त्यात पहिला जो काही पॉईंट असतो टायटल. आज आपण ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाईट सुनील शर्मा यांची जी काही पोएम आहे या पोएमचं ॲप्रिसिएशन आपण लिहिणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. आता फर्स्ट पॉईंट जो असतो टायटल. बास्केट फुल ऑफ मूनलाईट बाय टायटल. तुम्हाला पोएम दिलेली असते, टायटल लिहिले की तुम्हाला इथं हाफ मार्क्स मिळतो. त्यानंतर पोएट ऑफ द पोएम सुनील शर्मा. पोएट बा हाही पॉईंट जो आहे हा हाफ मार्कासाठी, म्हणजे टायटल आणि जो पोएट या 2 पॉईंटसाठी हाफ मार्क 1 मार्क असतो. थर्ड जो पॉईंट आहे राईम स्कीम. आता 10वीमध्ये मला 2च पोएम असे आहेत, बास्केट फुल ऑफ मूनलाईट अँड यू स्टार डाईंग स्लोली. ह्यांना राईम स्कीम नाही. इथं जर बघितलं मून बाबन लास्ट येटिंग बा फर्स्ट आन्सरचे लास्ट वर्ड्स बघू त्याचं बा मून लास्ट साऊंड न येतो. मूनलाईट फुल मूनलाईट विलेज जळ पाथ मेनी. म्हणजे ही जी पोएम जी आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट नो राईम स्कीम. इट इज रिटर्न इन फ्री वर्स. बा ये नो राईम स्कीम. ही जी पोएम जी आहे नो राईम स्कीम. आता या पॉईंटसाठी 1 मार्क असतो. फोर्थ जो पॉईंट येतो यातील फिगर ऑफ स्पीच. आता या कवितेमध्ये बास्केट ऑफ मूनलाईट अपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच, रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच आपणाला इथंच वाक्य सापडतात. आता हे बा ओ मून गिव मी मूनलाईट. इथं ओ मून गिव मी मूनलाईट लास्टला इथं बा ओ मून गिव मी मूनलाईट बास्केट ऑफ मूनलाईट. आता ओ मून गिव मी ही जे वाक्य जे आहे ओ मी गिव मी धीस लाईन्स दिस इज रिपीटेड अगेन अँड अगेन. त्याचप्रमाणे स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. इथे पहिलं स्मॉल हा जो शब्द पुन्हा रिपीट झालेला आहे. इट इज अ रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच आपणालाही सांगता येते. आणि ओ मून अमूर्त वस्तूशी उद्देशून या ठिकाणी बोललेले हा अपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच. या अपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच आपणाला इथं मिळतो. हा ओ मून म्हणजे अपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच. त्यानंतर ॲलिट्रेशनचे एक्झाम्पल आपल्याला मिळतो हा स्नेक अँड स्कॉर्पियन्स. यामध्ये यस जो काही साऊंड आहे यस साऊंड पुन्हा पुन्हा रिपीट झाला आहे. फिगर ऑफ स्पीचचं आपण एक एक्झाम्पल जरी दिलं तर पुरेसं असतं. एक एक्झाम्पल लिहायचं असतं आणि यासाठी 1 मार्क्स. म्हणजे असे 3 मार्क इथं होतात. म्हणजे टायटल हाफ, पोएट हाफ मार्कसाठी, त्यानंतर राईम स्कीम आणि फिगर ऑफ स्पीच.
म्हणजे सहजासहजी हे तुम्हाला तिन्ही मार्क्स या ठिकाणी मिळून जातात. आणि राहिले आता 2 मार्क्ससाठी या ठिकाणी थीम, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. आता आपण ह्या कवितेचे जे काय ॲप्रिशिएशन आहे की नाही कसं लिहायचं ते पाहू. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आता यामधील फर्स्ट जो काही पॉईंट येतो टायटल. आता टायटल ऑफ द पोएम इज बास्केट फुल ऑफ मूनलाईट. टायटल आहे इथं अंडरलाईन करा. दुसरा पॉईंट आपण अभ्यासलेला होता त्यातील पोएट. आता ही जी कविता आहे सुनील शर्मा. Poet of the poem is Sunil Sharma. This poem, Basket Full of Moonlight, is written by Sunil Sharma. नेक्स्ट पॉईंट आपण जो काय पाहिलेला होता बा राईम स्कीम. आता इथं राईम स्कीम. आता इन दिस पोएम देर इज नो राईम स्कीम. म्हणजे 10वी इंग्लिश टेक्स्टबुकमध्ये 2 पोएम आहेत, बास्केट फुल ऑफ मूनलाईट आणि यू स्टार डाईंग स्लोली. यामध्ये आपणाला राईम स्कीम की नाही. देर इज नो राईम स्कीम. This poem is written in blank verse, free verse. This poem is written in free verse, मुक्त छंद. फोर्थ जो पॉईंट जो आहे फिगर ऑफ स्पीच. आता इथं आपण पाहिलीच ॲलिट्रेशनची एक्झाम्पल आपल्याला मिळतात. अपॉस्ट्रॉफीचे एक्झाम्पल पाहिला आपण बुकमध्ये. ओ मून गिव मी मूनलाईट, अपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच, स्नेक्स अँड स्कॉर्पियन, ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच, स्मॉल स्मॉल मून ऑफ लाईट रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच.
ही एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट लिहू आपण अपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच. याचे एक्झाम्पल ओ मून, गिव मी मूनलाइट. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच एलिट्रेशन. आता एलिट्रेशनचे एक्झाम्पल स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, आता या वाक्यामध्ये पहा, की तो जो काय यस साऊंड जो आहे, यस हा रिपीट झालेला आहे. इन द above line yes sound is repeated. लास्ट जो फिफ्थ पॉईंट होतो थीम किंवा सेंट्रल आयडिया. आता इथे थीम किंवा सेंट्रल आयडिया. द विश ऑफ चाइल्ड इज to light up village road by using moonlight. It will make easy to villagers as well as his father to reach home early. जर रस्ता प्रकाशित असेल तर गावकरी त्याचबरोबर खेडेगावातील लोक जे शहराला गेलेले ते लवकरात लवकर या ठिकाणी घरी पोचतील. आता या पोएममधून मग आधीच पोएम मग इट एक्सप्रेसेस his love for his father. त्या प्रकारे तुम्ही पोएमचं ॲप्रिशिएशन लिहा. and subscribe my channel for new videos. Thanks friend.